पॉईंट, सेगमेंट, लाईन, रे, प्लेन अँड अँगल म्हणजे काय ते आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. तसं तर आपल्याला सगळं माहिती आहे. पॉईंट म्हणजे डॉट असतो, लाईन म्हणजे अशी सरळ लाईन असते, पण नेमकी त्यांची कन्सेप्ट काय, करेक्ट त्याला नाव कसं द्यायचं, नेमकं लाईनच कशाला म्हणायचं, कधी लाईन तयार होत नाही, ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या आज आपल्याला डिटेलमध्ये पाहायच्या आहेत. तर बघूया. ॲट फर्स्ट आपण पॉईंट म्हणजे काय ते बघूया. तर पॉईंट म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, एक छोटासा डॉट असतो, त्याला आपण पॉईंट असं म्हणतो. आता कधी पण एका डॉटला आपण नाव कसं देतो, या पॉईंटला पॉईंट ए. आता त्या छोट्या डॉटला नेहमी कॅपिटल लेटरने आपण नाव देतो. लक्षात घ्या, पॉईंट ए. याला कसं वाचायचं, पॉईंट ए. ओके. तर हा झाला पॉईंट. याला कधी पण स्मॉल लेटरने असं नाव नाही द्यायचं, हे रॉंग होतं. ठीक आहे. आता सेगमेंट, व्हॉट इज मीन बाय सेगमेंट, तर दोन पॉईंट्सला जोडणारा होतो तो सेगमेंट. ठीक आहे. हा ए बी असा एक सेगमेंट आहे, त्याची लेंथ आहे 5 सेंटीमीटर. तर याला कसं वाचायचं, सेगमेंट ए बी. ओके. आणि आता याची लेंथ लिहिताना आपण कसं लिहितो, लेंथ ऑफ सेगमेंट ए बी असं वाचायचं. लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. नेहमी सेगमेंट पण लिहिताना आपण कॅपिटल लेटरनेच लिहितो. ओके. ए बी असं लिहित नाही, तर हे रॉंग होतं. ठीक आहे. नेहमी सेगमेंट डिनोट करताना कॅपिटल लेटरचाच यूज करायचा. आणि सेगमेंटला एंड पॉईंट्स असतात. ओके. पॉईंट्स असे छोटे 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 पॉईंट्स कनेक्ट होऊनच सेगमेंट तयार झालेला असतो. ओके. खूप सारे असे पॉईंट्स असतात सेगमेंटमध्ये, पण सेगमेंटला एंड पॉईंट असतात. ठीक आहे. तसंच लाईनमध्ये, आता लाईन आणि सेगमेंटमध्ये काय फरक आहे ते पण बघूया. तर ॲट फर्स्ट व्हॉट इज मीन बाय लाईन, तर लाईनला आपण काय म्हणतो, एक स्ट्रेट लाईन की दोन्ही साईडनी वाढत जाते, तिला एंड पॉईंट्स नसतात. ओके. आता ही लाईन ए बी आहे, हा सेगमेंट ए बी आहे. ओके. तर आता याच्यात आणि याच्यात काय फरक आहे, तर सेगमेंटला एंड पॉईंट आहेत, लाईनला एंड पॉईंट नाही आहेत. ओके. लाईन दोन्ही साईडनी वाढत जाते. ओके. आता दुसरं की स्ट्रेट असते. ओके. इकडं थोडंसुद्धा असं वाकडं तिकडं लाईन वळत नाही. ठीक आहे. आता ही लाईन अशी आहे, मध्येच ही अशी जाणार, मध्येच ही अशी जाणार, तर हे असं, तर ती लाईन नाही होणार. ठीक आहे. आता या लाईनला कसं वाचायचं, तर लाईन ए बी असं वाचायचं. आता दोन प्रकारे लाईनला आपण नाव देऊ शकतो. आता इथं लाईनला आपण स्मॉल पण नाव देऊ शकतो, यल असं मी नाव दिलं या लाईनला. तर याला कसं वाचायचं, लाईन यल. ओके. लाईनला आपण स्मॉल लेटरने नाव देऊ शकतो, पण स्मॉल लेटरने लाईनचं एका लेटरमध्येच नाव असतं, आणि कॅपिटल लेटरने एकापेक्षा जास्त पण आपण कॅपिटल लेटर देऊ शकतो. आता इथं सी आणि डी असे जर मी पॉईंट लिहिले, तर लाईन ए बी सी डी, तर एवढे जास्त पॉईंट्स वाचत बसण्यापेक्षा ॲटलिस्ट 2 पॉईंट्स लाईनवरचे वाचायचे. त्याच्यामुळं ॲटलिस्ट 2 पॉईंट असावे बाबा. 2पेक्षा जास्त असतील तरी पण चालत असतं, काही प्रॉब्लेम नाही. तर लाईन ए बी असं याला रीड करायचं. ठीक आहे. आता परत लाईन 2पेक्षा जास्त जर लाईन असतील, ॲट फर्स्ट आपण 2 लाईन्स घेऊया. तर 2 लाईन्सचा इंटरसेक्शन पॉईंट 1 असतो. ओके. आता ओ हा यांचा इंटरसेक्शन पॉईंट आहे, लाईन यल आणि लाईन यमचा. ठीक आहे. तर 2 लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट, इंटरसेक्शन म्हणजे काय, तर एकमेकांना जोडणाऱ्या लाईन. तर 2 लाईन जर इंटरसेक्ट होत असेल, जोडत असेल एकमेकांना, तर फक्त त्या ओनली 1 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. ओके. एका पॉईंटपेक्षा जास्त त्या इंटरसेक्ट होऊ शकत नाही. ही लाईन इकडून चालली, ही लाईन इकडून चालली, तर मध्येच आली ही लाईन, तर एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाल्या. आता एकापेक्षा जर जास्त पॉईंट्स असतील, ठीक आहे, तर आता तर किंवा एकापेक्षा जर जास्त लाईन्स असतील तरी पण त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट हा 1 पॉईंटच असतो. ठीक आहे. ह्या एकापेक्षा जास्त लाईन आहे, लाईन यल, यम एन, ठीक आहे, आणि ओ, अशा 4 लाईन्स आहेत. तर ह्या 4 लाईन्सचा पण इंटरसेक्शन पॉईंट 1च आहे. ठीक आहे. 1 म्हणजे एकच पॉईंट आहे, तो म्हणजे ओ. ओके. आणि अजून एक की, आणि जर लाईन इंटरसेक्ट होत असतील आता, तर त्या एकाच प्लेनमध्ये असतात. प्लेन म्हणजे काय मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. आता तात्पुरतं एवढंच लक्षात ठेवा की लाईन
जर इंटरसेक्ट होत असेल एकमेकांशी तर त्या एकाच प्लेनमध्ये असतात. ठीक आहे. ह्या ज्या लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात ना, तर आता मी मगाशीच सांगितलं की हे एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. तर ह्या इंटरसेक्ट करणाऱ्या पॉईंटला त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स असं म्हणतात, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. ठीक आहे. आता इंटरसेक्ट केल्यानंतर पण त्यांचं एकच प्लेन असतं असं मी सांगितलं. मग ज्या वेळेस ह्या लाईन पॅरलर असेल, पॅरलर असतात म्हणजेच काय असतं, दोन लाईन तर पॅरलर असतात म्हणजे त्यांच्यामध्ये एक पण इंटरसेक्शन पॉईंट नसतो. म्हणजेच आता ही जर इकडं चालली तर ही जर ही लाईन अशी वरी चालली तर ही लाईन अशी खाली चालली, असं पॅरलर लाईन म्हणजे आता आपलं कोणतं एक उदाहरण देता येईल. आता दोन भिंती असतील एकमेकाच्या समोर, त्या एकमेकाला त्या कधीच एकमेकाला इंटरसेक्ट नाही होत. ठीक आहे. तर तसं तर आता ही लाईन इकडे सरळ चालली आता याला, आणि ही पण लाईन यम इकडे सरळ चालली, आणि मग अशी सांगितले लाईन अशी वाकडे तिकडे होणारच नाही, त्याच्यामुळे ह्या एकमेकांना कधीच इंटरसेक्ट होणार नाहीत. त्याच्यामुळे दोन पॅरलर लाईनमधलं जे डिस्टन्स असतं ना ते नेहमी कॉन्स्टंट असतं, किती पण लांब जाऊ दे. आता इथे जर 4 सेंटीमीटर ह्या दोन लाईनमधलं डिस्टन्स असेल तर अजून खूप लांब इथं जरी ह्या लाईन आल्या तरी पण त्यांच्यामधलं डिस्टन्स 4 सेंटीमीटरच असतं, आणि त्या एकमेकांना इंटरसेक्ट होत नाहीत. दोन पॅरलर लाईन पण एकाच प्लेनमध्ये असतात, 2 असू द्या किंवा 3 असू द्या, 3 लाईन पण एकमेकांना पॅरलर असू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. 4 लाईन एकमेकांना पॅरलर असतात, पण त्या सगळ्या पॅरलर लाईन एकाच प्लेनमध्ये असतात. ठीक आहे. आता हे जे लाईनवरचे सगळे पॉईंट्स असतात, मी काय सांगितलं, लाईन एकदम स्ट्रेट असते, कधीच वाकडी तिकडी होत नाही. मग जर तो पॉईंट लाईनवर असतील, आता हे ACDB हे पॉईंट जर एकाच लाईनवर असतील तर ते पॉईंट्स कोलिनियर असतात. कोलिनियर म्हणजे एका लाईनमध्ये असणाऱ्या सरळ लाईनमध्ये, वाकडे तिकडे बिलकुल होत नाही, त्याला कोलिनियर पॉईंट्स म्हणतात. 1 2 3 4 5 हे सगळे कोलिनियर पॉईंट्स आहेत. पॉईंट ABCDE जर हे कोलिनियर पॉईंट्स असतील तर ते एकाच लाईनवर असतात, म्हणजे लाईनवरचे सगळे पॉईंट्स कोलिनियर असतात. ओके. आता अजून एक गोष्ट की एक लाईन आहे, आता त्या लाईनला जर मी परपॅन्डिक्युलर म्हणजेच काय, आता लाईन यलला परपॅन्डिक्युलर लाईन यल आहे म्हणजेच काय, तर लाईन यल आणि लाईन यल इंटरसेक्ट होताना इथं 90 डिग्रीचा अँगल होतो, एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहे. आणि लाईन यनलाच पॅरलल अजून एक लाईन आहे यम, पॅरलर नाही आहे, परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. आता लाईन यल इज परपेंडिक्युलर, ओके, लाईन यल इज परपेंडिक्युलर टू लाईन यन आहे. ठीक आहे. आणि लाईन यम इज परपेंडिक्युलर, हे आहे परपेंडिक्युलरचं साईन, लाईन यन आहे. ओके. साईन आहे, तर या दोन्ही पण लाईन यनला परपेंडिक्युलर आहेत, म्हणजेच ह्या परपेंडिक्युलर असणाऱ्या दोन्ही लाईन पॅरलल असतात. ओके. लाईन यम पॅरलल टू लाईन यल. ओके. ह्या एका लाईनला जर 2 लाईन परपेंडिक्युलर असतील तर त्या परपेंडिक्युलर असणाऱ्या 2 लाईन एकमेकांना पॅरलल असतात, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता रे, तर रे म्हणजे काय, तर आता रे एका साईडनी वाढत जातो, एका साईडनी एक एंड पॉईंट असतो, त्याला रे AB असं आपण वाचतोय. ठीक आहे. रे AB. आता कधी पण आता नाव देताना रेला हे पण लक्षात ठेवा की आता सुरुवातीचं जे अक्षर आहे ते आहे हा एंड पॉईंट आहे, एंड पॉईंटपासून सुरुवात करायचं नाव द्यायला. ह्या रेचं नाव BA नाही होऊ शकत. ओके. BA नावाचा आपण दुसरा रे ड्रॉ करू शकतो. ओके. पण बीला मला इथं घ्यावं लागेल फर्स्ट. ओके. फर्स्ट जो पॉईंट असतो तो सुरुवातीला घ्यावा लागेल, हा तयार होईल रे BA. ठीक आहे. रेला पण आता कधी पण आपण स्मॉल लेटरनी नाव नाही देत. आता ही जर एक लाईन आहे, आता इथं B C आणि D असे पॉईंट्स आहेत, तर आता B या पॉईंटपासून इथं हा एक रे तयार झाला या लाईनवर, रे BC. ओके. आणि आता या B या पॉईंटपासून हा रे या साईडला, आणि हा रे B या पॉईंटपासून या साईडला एक रे तयार होतो BD. ओके. रे BD, हा रे या साईडला. तर ह्या दोघांना अपोजिट रे म्हणतात. अपोजिट रेचा वन जो
पॉईंट असतो तो कॉमन असतो. ओके, वन आता सुरुवातीचा पॉईंट म्हणता येईल आपल्याला त्याला. ओके, अपोजिट रेचा हा सुरुवातीचा पॉईंट बी हा कॉमन असतो, यालाच आपण अपोजिट रे असं म्हणतो. ठीक आहे. प्लेन, तर प्लेन म्हणजे काय, तर प्लेन म्हणजे या टाईपची डायग्राम समजून घ्या. ओके, आता मी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून या टाईपची डायग्राम काढलेली आहे. तर हा जो मी समोर तुमच्यासमोर बोर्डवर लिहिते, तर तो बोर्ड पण एक प्लेन आहे, किंवा त्या भिंतीवर लावला ना मी बोर्ड, तर ती भिंत पण एक प्लेन आहे. म्हणजे प्लेन म्हणजे नेमकं काय, तर प्लेन चारही साईडनी वाढत जातं. ठीक आहे. प्लेन हे इनफायनाईट नंबर ऑफ पॉईंट्सनी बनतं आणि त्याला काही असं ठराविक असं मोजून मापून शेप नाही आहे. ओके, आपण किती पण वाढवू शकतो किंवा किती पण प्लेन कमी करू शकतो, त्यालाच आपण प्लेन म्हणतो. ठीक आहे. एखादी खिडकी पण आपण प्लेन घेऊ शकतो, एखादा डोअर पण आपण प्लेन घेऊ शकतो, एखादं कपाट किंवा एखादा टेरिस किंवा एखादं प्लेग्राऊंड, हे सगळं आपण प्लेन म्हणून कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. प्लस आता एखादं शहर, तर त्या एखादं शहर पण आपण शहराचं जे पूर्ण सगळं आहे ना ग्राउंड, तर ते पण आपण प्लेन म्हणून कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. तर प्लेनचं काही मेजरमेंट नाही आहे, प्लेन किती पण मोठं असू शकतं. ओके, तर आता चारी पण साईडनी प्लेन वाढत जातं असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी प्लेनची डायग्राम काढलेली आहे. मग ते या प्लेन कोण डिटरमाइन करतं, तर आता एक लाईन जर प्लेनमधून जात असेल तर ही एका लाईनमधून एक प्लेन कधीच जात नाही. ठीक आहे. ह्या एका लाईनमधून खूप सारे असे प्लेन जातील, इकडून एक प्लेन जाईल, इकडून एक प्लेन जाईल. पण आता एक लाईन आणि एक पॉईंट असेल तर त्यांच्यामधून नेमकं एकच असं प्लेन जातं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आता परत ज्यावेळेस टू पॅरलल लाईन असतील, आता मगाशीच सांगितलं, तर पॅरलल लाईनमधून पण एकच प्लेन जातं. ठीक आहे. 2 किंवा 3 किंवा 4 अशा किती पण पॅरलल लाईन असू दे, त्या एकाच प्लेनमध्ये असतात. ठीक आहे. तसंच 2 इंटरसेक्टिंग लाईन्स किंवा 3 इंटरसेक्टिंग लाईन त्या पण एकाच प्लेनमध्ये असतात. ठीक आहे. आता परत 3 कोलिनियर जर पॉईंट्स असतील तर ते एका प्लेनमध्ये असतात का बरं. 3 कोलिनियर पॉईंट्स आहेत A, B, C. तर आता हे 3 कोलिनियर पॉईंट्स नेहमी कशावर येत असतात, तर एखाद्या लाईनवर असतात 3 कोलिनियर पॉईंट्स. तर मग आता लाईनसारखंच जसं की एक लाईन एक प्लेन डिटरमाइन करत नाही, एका लाईनमधून खूप सारे असे प्लेन जातात, तसंच ह्या 3 कोलिनियर पॉईंट्समधून खूप सारे असे प्लेन्स जात असतात. त्याच्यामुळं 3 कोलिनियर पॉईंट्स एक प्लेन कधीच डिटरमाइन करत नाही, एकापेक्षा जास्त प्लेनमध्ये असतात 3 कोलिनियर पॉईंट्स. आणि 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स, तर हे 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स घेतलेत मी. ओके, आपण ह्यांचे नावं चेंज करूया, X, Y, Z. तर आता हे 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स एकाच प्लेनमध्ये असतात, एकच प्लेन डिटरमाइन करतात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे होतं प्लेन. अँगल, अँगल म्हणजे काय, तर आता 2 रेज मिळून अँगल तयार करतात. पण कोणते 2 रेज, ज्यांचा कॉमन ओरिजिन असतो. ओके, आता रे घेऊया आपण. BA हा एक रे आहे आणि BC हा एक रे आहे. तर BA आणि BC या रेजचा कॉमन B हा ओरिजिन आहे. ठीक आहे. तर आता मग हा तयार झाला अँगल ABC असं वाचायचं ह्याला. अँगलचं हे साईन आहे, अँगल ABC. ओके, आता ह्या अँगलला मी अँगल CBA असं पण वाचू शकते, अँगल CBA असं पण वाचू शकते, किंवा सिम्पली अँगल B असं पण वाचू शकते. असं 3 टाईप्समध्ये या अँगलला वाचता येतं. पण आता व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर B हा यांचा कॉमन जो ओरिजिन आहे. ओके, 2 रेजचा मीटिंग पॉईंट तो आता मिडललाच यायला पाहिजे. ओके, हां, ठीक आहे. आता मला अँगल BAC जर काढायचा असेल. ओके, BAC. ओके, BAC A मिडलला वाचलं की A बरोबर हा पॉईंट इथंच पाहिजे. ठीक आहे, असंच वाचायचं असतं अँगलला. ओके, अँगलला आता आपण स्मॉल नेम शक्यतो देत नाही. ओके, अँगलचं जे मेजरमेंट असतं, समजा A डिग्री असं काही अँगलला मेजरमेंट देतात, किंवा हे आता मिडलला B आहे म्हणून B डिग्री असं मेजरमेंट देतात. पण अँगलला नेहमी आपण कॅपिटल लेटरनी नाव देतो. आणि नाव देताना पण मी अजून एकदा व्यवस्थित समजावून सांगते की जो मिडल पॉईंट आहे
तर मिडल पॉईंट नेहमी मिडललाच, म्हणजे त्यांचा ओरिजिन जो आहे तो मिडललाच यायला पाहिजे. ओके, आता मी अजून एक अँगल काढून तो आपण तो रीड करूया. एक्स वाय आणि झेड. तर आता या अँगलला अँगल एक्स वाय झेड असं वाचतात, किंवा अँगल झेड वाय एक्स असं वाचतात, किंवा अँगल झेड अँगल वाय. ओके, वाय इथं असल्यामुळे ठीक आहे. आता ए बी सी अँगलचं जर मेजरमेंट 30 डिग्री असेल तर मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू 30 डिग्री असं आपण लिहितो. ठीक आहे. तर आता ह्या अँगलच्या बरोबरचाच आता हा मी जो एक्स वाय झेड काढला आहे तर तो पण 30 डिग्रीचा असेल, तर मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल एक्स वाय झेड होतो. म्हणजेच अँगल ए बी सी इज इक्वल टू किंवा कॉन्ग्रुएंट असतं. ओके, हे काय आहे कॉन्ग्रुएंटचं साईड अँगल एक्स वाय झेड. म्हणजे दोन्ही अँगलचं जर मेजरमेंट सेम असेल तर दोन्ही पण अँगल इक्वल असतात. ओके, किंवा कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे. आता याच्यानंतर आता अँगल जो असतो तर ह्या अँगलला एक इंटिरियर असतो. इंटिरियर म्हणजे मधला भाग, आणि एक्झिरियर म्हणजे बाहेरचा भाग, आणि पॉईंट्स ऑन द अँगल. ओके, अँगलवरचे पॉईंट्स असे 3 टाईप्स होतात अँगलचे. ओके, तर आता हा जर अँगल आहे एम एन ओ हा अँगल आहे. ठीक आहे. तर त्या अँगलच्या मध्ये ए बी सी असे पॉईंट्स आहेत. ओके, हे आहेत इंटिरियरमधले पॉईंट्स. ह्या आता हा जो पॉईंट मी इथं घेतला एक्स, तर एक्स हा पॉईंट पण इंटिरियरमध्ये येतो, कारण की हा असाच रे अँगल वाढत जातो आणि हा पण अँगल इकडे वाढत जातो त्याच्यामुळं. ठीक आहे. आता इथे ई एफ ओके जी हे जे आहेत पॉईंट्स ते एक्झिरियरमधले आहेत, अँगलच्या बाहेरचे आहेत. ओके, आणि हे जे पॉईंट्स आहेत एम एन ओ हे पॉईंट्स ऑन दी अँगल आहेत. ओके, इथं जर मी एच हा पॉईंट घेतला किंवा आय हा पॉईंट घेतला तर हे पॉईंट्स ऑन दी अँगल आहेत. ठीक आहे. तर आता आपण पुढे टाईप्स ऑफ अँगल बघूया. टाईप्स ऑफ अँगल्स बघायचं आहे आपल्याला. तर आता अँगल्सचे हे जे टाईप्स केलेले आहेत ते त्याच्या मेजरमेंटनुसार केलेले आहेत. तर फर्स्ट टाईप आहे राईट अँगल. ओके, तर आता ज्या अँगलचं मेजरमेंट 90 डिग्री असतं त्याला आपण राईट अँगल असं म्हणतो. आता हे आहे राईट अँगलचं साईन. ठीक आहे. ॲक्यूट अँगल, तर ज्या अँगलचं मेजरमेंट लेस दॅन 90 असतं. ओके, लेस दॅन 90. ओके, त्याला आपण ॲक्यूट अँगल असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच 90 डिग्रीचा अँगल त्यांच्यापेक्षा कधी पण मोठा असतो, त्यालाच आपण ॲक्यूट अँगल म्हणतो. आणि आता ऑब्ट्यूस अँगल त्याच्याबरोबर अपोजिट. ज्या अँगलचं मेजरमेंट 90पेक्षा जास्त असतं त्याला आपण ऑब्ट्यूस अँगल असं म्हणतो. ओके, 120 डिग्री इज ग्रेटर दॅन 90 डिग्री, इट इज ऑब्ट्यूस अँगल. ओके, तर स्ट्रेट अँगल, तर स्ट्रेट अँगलचं मेजरमेंट किती असतं तर स्ट्रेट म्हणजेच 180 डिग्री असतं. ठीक आहे. आता अँगल ए ओ बी हा अँगल बघा, तर या अँगलचं मेजरमेंट आहे 180 डिग्री, त्याला आपण स्ट्रेट अँगल असं म्हणतो. ठीक आहे. आता झिरो अँगल, तर झिरो अँगल पण स्ट्रेटच दिसतो, पण स्ट्रेट अँगल आणि झिरो अँगलमध्ये काय फरक आहे इथे बघा. तर झिरो अँगलचं मेजरमेंट असतं 0 डिग्री, फक्त रे असतो, मेजरमेंटच नाही आहे त्या अँगलला, त्यालाच आपण झिरो अँगल असं म्हणतो. फक्त 1 रे असतो ए बी हा अँगल घेऊया, तर हा 0 डिग्रीचा अँगल होईल. ओके, आणि अँगल ए ओ बी हा 180 डिग्रीचा. इथे बघा अपोजिट रे कनेक्ट होतात इथे त्याच्या एंडिंग पॉईंटला. हा आहे 180 डिग्री. आता कंप्लीट अँगल, कंप्लीट अँगल म्हणजेच काय तर आता सर्कल किंवा आता हा अँगल यालाच आपण कंप्लीट अँगल म्हणतो. हा पूर्ण अँगल, हा पूर्णच अँगल आहे 360 डिग्रीचा. सर्कलचं जे मेजरमेंट असतं ते 360 डिग्री असतं. ठीक आहे. आता हा आहे कंप्लीट अँगल, अँगल ओ इज कंप्लीट अँगल 360 डिग्री. आणि आता झिरो अँगल आणि कंप्लीट अँगलमधला डिफरन्स व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. झिरो अँगल म्हणजेच हा रे हालतच नाही आहे इथून. ओके, आणि
कंप्लीट अँगल म्हणजे कसा होईल, हा रे इकडून इकडून असंच इकडून 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 इकडे जाईल. ओके. आजकाल मोबाईल फोनमध्ये पण असतात बघा व्हर्जन, की आता तुम्ही फोटो घेतला तर सरळ साधा अँगल असतो, किंवा मग तुम्ही 180 डिग्री किंवा 360 डिग्रीच्या अँगलने घेतला. 360 डिग्रीच्या अँगलने म्हणजे पूर्ण असा येतो, तो पूर्ण इकडचं पण दिसतं त्या फोटोमध्ये. ठीक आहे. तर आता हा अँगल झाला 360. ओके. आणि 180 डिग्रीचाच म्हणजे आता इथून चालू झाला आणि इथपर्यंतच थांबला. मग 360 होण्यासाठी काय करावं लागेल, तर इथून इकडं ह्याला परत इथं जावं लागेल, तर तो तयार होईल 360 डिग्रीचा अँगल. ओके. आणि आता रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल म्हणजेच कोणता असतो, तर जो अँगल 180पेक्षा मोठा असतो. ठीक आहे. जो अँगल 180 तो 360च्या मध्ये असतो त्याला आपण रिफ्लेक्स अँगल असं म्हणतो. ठीक आहे. तर हा आहे रिफ्लेक्स अँगल. ओके. तर याचं मेजरमेंट मोर दॅन 180 आहे आणि लेस दॅन 360 डिग्री आहे. दिस इज द रिफ्लेक्स अँगल. तर हे होते टाइप्स ऑफ अँगल अकॉर्डिंग टू देअर मेजरमेंट्स. ओके. ऑफ अँगल आहेत ॲडजसंट अँगल. ॲडजसंट अँगल्स म्हणजे काय, आता 2 अँगल्स आहेत पण अँगल्सला हा वन जो रे आहे ना तो कॉमन आहे. वन साईड अँगलची कॉमन असते, त्याला आपण ॲडजसंट अँगल असं म्हणतो. आता अँगल OMN मध्ये OM ही साईड आणि अँगल LMO मध्ये OM ही साईड कॉमन आहे. ओके. हा रे कॉमन आहे ह्या 2 अँगलमध्ये. ओके. त्याच्यामुळं ह्या 2 अँगलला ॲडजसंट अँगल म्हणतात, ह्या अँगलला आणि ह्या अँगलला. ओके. ठीक आहे. अँगल LMO. ओके. अँड अँगल OMN. ओके. किंवा आपण सिम्पली ह्याला लिहू NMO. ओके. NMO. आता या दोन्ही अँगलमध्ये MO ही साईड कॉमन आहे, त्याच्यामुळे आपण याला ॲडजसंट अँगल असं म्हणतो. आता लिनियर पेअर ऑफ अँगल्स. आता लिनियर पेअर ऑफ अँगल्स हे ॲडजसंट अँगल्सच आहेत, पण त्या दोघांचं काय वैशिष्ट्य आहे, तर 2 ॲडजसंट अँगल ज्यांची जर आपण मेजरमेंटची सम घेतली तर ती 180 डिग्री येते, त्यालाच आपण लिनियर पेअर ऑफ अँगल्स असं म्हणतो. व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर हे ॲडजसंटच अँगल आहेत. ओके. MB हा रे कॉमन आहे इथे. ठीक आहे. 2 अँगल्स आहेत. ओके. अँगल AMB. ओके. AMB आणि अँगल ओके BMC. ओके. BMC किंवा मग आपण BM. ठीक आहे. BMC लिहूया. ओके. किंवा रे जर तुम्हाला मगासारखं कॉमन जर पाहिजे असेल तर CMB लिहूया. ओके. अँगल CMB. इथं तर MB हा रे कॉमन आहे. ठीक आहे. तर यांची जर आपण सम घेतली तर ती 180 डिग्री यायला पाहिजे. ओके. तरच हे लिनियर पेअर ऑफ अँगल्स होतील. म्हणजे सपोज आता या अँगलचं 70 डिग्री आहे मेजरमेंट, तर ह्या अँगलचं मेजरमेंट 110 डिग्री असायलाच पाहिजे. ओके. मग ह्या दोघांची जर सम घेतली 110 डिग्री प्लस 70 डिग्री तर ही 180 डिग्री येते. ओके. म्हणजेच लिनियर पेअरमधले अँगल्स ॲडजसंट पण असतात आणि त्या दोघांची जर सम घेतली तर ती 180 डिग्री येते. ओके. म्हणजेच ते 2 अँगल्स सप्लिमेंटरी पण असतात. आता सप्लिमेंटरी अँगल मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे. सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजेच काय, तर ज्या 2 अँगल्सची सम 180 डिग्री येते त्याला आपण सप्लिमेंटरी अँगल असं म्हणतो. ठीक आहे. आत्ताच बघितलं सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे मी तुम्हाला सांगितले की ज्या 2 अँगल्सचं मेजरमेंट किंवा ॲडिशन 180 डिग्री असते त्याला आपण सप्लिमेंटरी अँगल असं म्हणतो. तर सप्लिमेंटरी अँगल असायला ते काही लिनियर पेअरमधले किंवा ॲडजसंट अँगल असायलाच पाहिजेत असं काही नाही आहे. हे 2 अँगल वेगवेगळे आहेत तरी पण हे सप्लिमेंटरी असतात. ओके. ह्या जर अँगलचं मेजरमेंट x असेल, ओके, x डिग्री असेल, तर ह्या अँगलचं मेजरमेंट निश्चितच 180 - x डिग्री असतं. ओके. कारण मगाशी सांगितलं सप्लिमेंटरी असायला दोन्ही अँगलची सम किती यायला पाहिजे, 180 डिग्री यायला पाहिजे. ओके. मग आता याची जर x डिग्री असेल तर याचं निश्चितच मेजरमेंट 180 डिग्री - x. ओके. आता सप्लिमेंटरी अँगल्सचं अजून एक काय वैशिष्ट्य आहे, ज्यावेळेस वन अँगल जर 90चा असेल तर दुसरा पण अँगल 90चाच असेल. ओके.
असे 2 अँगल सप्लिमेंटरीचे होऊ शकतात. ओके. आता वन अँगल जर ॲक्यूट अँगल असेल, ओके, ॲक्यूट अँगल म्हणजे लेस दॅन 90 डिग्री, तर दुसरा अँगल निश्चितच ऑब्ट्यूस असेल. ओके, म्हणजे वन अँगल जर 30चा असेल तर 180 - 30, सेकंड अँगल कितीचा असेल बघा बरं, 150 डिग्री. ओके, 150, तो निश्चितच ऑब्ट्यूस अँगल असेल. ओके, आणि वन अँगल जर राईट अँगल असेल तर सेकंड अँगल राईट अँगलच असेल, कारण दोघांची सम त्याच्याशिवाय 180 डिग्री येणारच नाही. ओके, आणि महत्त्वाचं की सप्लिमेंटरी अँगल्स असायला ॲडजस्टंट अँगल किंवा लिनियर पेअरमध्ये ते असावेच असं नाही. ठीक आहे. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल, तर कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे ज्या 2 अँगल्सची सम 90 डिग्री येते त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल असं म्हणतो. आता हा जर x डिग्रीचा असेल वन अँगल, तर दुसरा निश्चितच 90 - x डिग्रीचा असेल. आणि 2 अँगल्स कॉम्प्लिमेंटरी व्हायला निश्चितच ते दोन्ही पण ॲक्यूट अँगल पाहिजे बरं का. ओके, ॲक्यूट अँगल असं, कारण आपल्याला माहिती आहे ऑब्ट्यूस अँगलची डेफिनेशन असं आहे की ते मोर दॅन 90 डिग्री असते, तर लेस दॅन 90 असेल तरच ते कॉम्प्लिमेंटरी अँगल्स होऊ शकतात. ओके, आणि 90 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल 0 डिग्री आहे. ठीक आहे. आणि वन अँगल जर 30 डिग्रीचा असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल कसा काढायचा मग, 90 - 30, ओके, 60 डिग्रीचा. ठीक आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत आणि एका अँगलचं जर मेजरमेंट दिलं तर तुम्हाला इझिली दुसऱ्या अँगलचं मेजरमेंट काढता येतं. तसंच जर अँगल सप्लिमेंटरी आता असं सांगितलं, एका अँगलचं मेजरमेंट दिलं तर दुसऱ्या अँगलचं मेजरमेंट तुम्हाला इझिली काढता येईल. ओके. नेक्स्ट टाईप आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल. व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणजेच काय, तर आता सिम्पली आपण अपोजिट म्हणतो काय की आता आमचं पटत नाही. ओके, तर हे आहे अपोजिटचं साईन. ओके, क्रॉस मार्क. तर हे असं दिसलं की हे आहेत अपोजिट अँगल्स. आता याच्यामध्ये 4 अपोजिट म्हणजे 2 पेअर्स आहेत अपोजिट अँगलच्या. ओके, 4 अँगल्स आहेत, 1 2 3 4, म्हणजेच त्यांच्यामध्ये 2 पेअर्स आहेत अपोजिट अँगल्सचे, आणि अपोजिट अँगल्स इक्वल असतात. ओके, तर आता हा अँगल AMC आणि DMB हे 2 अपोजिट अँगल्स आहेत, तर हे इक्वल आहेत बघा. ओके, आणि आता हे वरचे अपोजिट अँगल्स AMD इक्वल आहे अपोजिट अँगल CMBला. ओके, तर हे अपोजिट अँगल्स इक्वल असतात. आता इथे बघा, जर 2 लाईन्स परपेंडिक्युलर असतील, नेहमीच क्रॉस मार्क असा तिरकसच नाही. आता समजा क्रॉस मार्क सरळ असेल तरी पण ते अपोजिट अँगल्सच असतील. ठीक आहे. आणि हे अपोजिट अँगल आहेत, फक्त इथं 90 डिग्री हे करतात, तर तरी पण हे इक्वलच होतं, कारण इथं ऑल अँगल्स 90चेच आहेत, त्याच्यामुळे हे इक्वलच असतील हे इथे पण या केसमध्ये. ठीक आहे. आता अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर म्हणजेच काय, तर आता अँगलला बायसेक्ट करणार, बायसेक्टर म्हणजेच इक्वल पार्ट्स करणार अँगलची. ओके, आता हा अँगल इक्वल आहे आणि हा पण अँगल इक्वल आहे. ओके, तर MD हा अँगल बायसेक्टर आहे अँगल AMBचा. ओके, बायसेक्टर म्हणजेच काय, तर अजून एकदा, जो अँगलचे 2 इक्वल पार्ट्स करतो त्याला अँगल बायसेक्टर असं म्हणतो. ठीक आहे. तर हे होतं अँगल. ओके, तर आज आपण अँगल्स, टाईप्स ऑफ अँगल्स पण बघितले. व्हॉट इज मीन बाय पॉईंट, सेगमेंट, लाईन, रे, प्लेन, अँगल ते पण समजून घेतलेलं आहे. ठीक आहे.